सर्वायव्हर्स म्हणजे जे कॅन्सरची झुंज करतायत आणि ज्यांची झुंज झाली आहे त्यांचा कार्यक्रम आहे. त्यांची कहाणी आपण सादर करतोय, त्यांच्यामधलं इंटरॅक्शन आपण सादर करतोय, त्यांनी कसं याच्यावर मात केली हे आपण सादर करतोय आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना कसं प्रोत्साहित करावं हे आपण सादर करतोय. किती केस आले त्या सांगण्यात आपण बोलवल्यामध्ये मला वाटतं जवळपास 100 जण तरी असतील ओव्हरऑल जर सगळ्या सेंटर्समधून आपण बघितलं तर ते जे कॅन्सरमधून मुक्त झालेले आहेत, ज्यांनी ट्रीटमेंट घेतली गेली काही वर्षामध्ये किंवा ज्यांचा आजार बऱ्यापैकी कंट्रोल्ड आहे कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन ते आज इथं आलेले आहे. असे कोणते कॅन्सर म्हणजे आले तर काही थोडं सांगा माहिती. आय थिंक सगळे विशेष प्रकारचे कॅन्सर झालेले आहेत, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरपासून ते सार्कोमासपासून ते ओव्हेरियन कॅन्सरचे पेशंट, त्यामुळे सगळेच सॉलिड ॲज वेल एज इव्हन ब्लड कॅन्सरचे पेशंट ज्यांचं ट्रान्सप्लांट वगैरे झालं आहे त्यातनं आता ते बरे झालेले आहेत, असेही काही पेशंट्स आहेत यामध्ये. आणि सगळे वयोगटातले पण आले, लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळे आले. पुणे में आपके कितने ब्रांचेस हैं और आप लोग काम कैसे स्कीम पे काम करते हो? गवर्नमेंट से आपको कितना सपोर्ट है? तर पुण्यामध्ये सध्या आमचे 5 ब्रांचेस आहेत. पहिली जी सुरू झाली ती शिवाजीनगरला, त्यानंतर PCMCमध्ये आणि नंतरनं 2 स्वारगेट आणि कल्याणी नगरला, आणि आता एक लेटेस्ट आम्ही मागच्या वर्षी बानेरमध्ये ब्रांच सुरू केलेली आहे. तर या ब्रांचमध्ये आपण डे केअर किमोथेरपी करत असतो, ज्यामध्ये किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, जे नवीन मॉडर्न थेरपीज आहेत हे आपण तिथं करत असतो. ठीक आहे, हे थेरपीज जे असतात ते पेशंट सकाळी ॲडमिट होतो आणि संध्याकाळी डिस्चार्ज केले जातात, त्यामुळे पेशंटच्या सोयीसारखं असतं. विथ वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे तिथे जवळ राहणारा पेशंट त्या सेंटरला जाऊन किमोथेरपी घेतो. एक्झाम्पल जर पिंपरी चिंचवडचा पेशंट असेल तर अननेसेसरली आपण त्याला स्वारगेटला न बोलवता तिथल्या तिथे जवळ ती किमोथेरपी देत असतो त्या पेशंट्समध्ये. अशी एक कन्सेप्ट आहे. दुसरा प्रश्न जो त्यांनी विचारला की गव्हर्नमेंटमधनं काय मदत आहे वगैरे, तर आपण काही स्कीम्स पण चालू केलेल्या आहेत. जसं आपल्या कल्याणनगर सेंटरला आपण पुणे कॉर्पोरेशनची जी शहरी गरीब योजना म्हणतो आपण, त्या स्कीम अंतर्गत ही किमो करतो. PMCचे जे एम्प्लॉईज असतात त्यांसाठी त्याच्यामध्ये स्कीम आहे. विथ CGHS जे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतात त्यासाठी आपली स्कीम आहे. शिवाजीनगरमध्ये आपण सुरू केली ना, ती 1 महिन्यामध्ये आपण स्वारगेट आणि कल्याणनगरलाही सुरू करणार आहोत. कॅन्सर ट्रीटमेंट ते 3rd किंवा 4th डेला कळतं काही ट्रीटमेंट ते पहिल्या 2nd क्लाससाठी काही लोकांना सांगतात. स्क्रीनिंग लवकर निदान होण्यासाठी पेशंटनी एकतर लवकरात लवकर जे सिम्पटम्स येऊन आमच्याकडे यावं. सपोज ब्रेस्ट कॅन्सर आहे तर हाताला गाठ लागली तर लगेच येणं जरुरी आहे. जरी गाठ लागत नसेल तरी 40च्या वयाच्या पुढे सगळ्यांनी मॅमोग्राफी करणं स्त्रियांनी हे जरुरी आहे, वर्षातनं एकदा तरी. तसंच पॅप्समियर सर्वायकल कॅन्सरसाठी वर्षातनं एकदा 21व्या वयानंतर किंवा 25व्या वयानंतर करणं जरुरी आहे. स्क्रीनिंग एकमेव मोडॅलिटी की ज्याच्याने आपल्याला लवकर कॅन्सर डिटेक्ट होऊ शकतो किंवा प्री कॅन्सर पण डिटेक्ट होऊ शकतात. कॅन्सरच्या आधीच्या काही स्टेज आहेत त्या पण त्याच्याने डिटेक्ट होऊ शकतात. तर ह्या 2 गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. देशामध्ये लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत कॅन्सरची टक्केवारी वाढते, त्याची कारण काय? सो बघा, कॅन्सरचे कारण आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे तंबाखू. आज आपण अशा देशामध्ये राहतो जो की तंबाखूचा हब मानला जातो. इथे मेजॉरिटी कॅन्सर्स तुम्ही बघता मोर दॅन 50% इज बिकॉज ऑफ टबॅको. टबॅकोमध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात ते कार्सिनोजेन्स असल्यामुळे त्याचं सेवन करण्याने कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतं. इंडियामध्ये सर्वात कॉमन तोंडाचा कॅन्सर मानला जातो. याचं मुख्यतः कारण हे तंबाखू राहतं. त्याच्या व्यतिरिक्त अल्कोहोल कन्झम्पशन हे एक कारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त हॉर्मोन्स हे एक कारण असू शकतं कॅन्सरसाठी. हॉर्मोनल लेवल्स फिमेल्समध्ये जर जास्त असतील, इस्ट्रोजन लेवल्स, स्पेशली ज्यांचा मेनार्की किंवा मासिक पाळी अगोदर सुरू झालेली आहे किंवा मेनोपॉज जर लेट असेल, ह्या फिमेल्समध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते. ओके, तर हे काही हॉर्मोनल कारण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त व्हायरसेस ही कारण ठरू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल पॅपिलोमा व्हायरस आपण म्हणतो, HPV, जो तुम्ही ऐकला असेल बऱ्याचशा वेळेस, ज्याचं वॅक्सिन निघालं. तर हा सर्वायकल कॅन्सरचे पण प्रमाण खूप जास्त आहे. हा सर्वायकल कॅन्सरचा एक मोठा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. तर या व्हायरसेसमुळे येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही व्हायरसेस जसं की हिपॅटायटिस B व्हायरस, हिपॅटायटिस C व्हायरस, त्याच्यामुळे लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो लोकांमध्ये. तर हे काही कारण आहे. अवेअरनेस खूप होते थिएटरमध्ये, बोर्डिंग किंवा त्या पॅकेट देते तरी लोक ऐकत नाही. त्यांना काय सांगा? याच्यात तुमचा रोल जास्ती आहे. तेच मीडियाचा रोल जास्त आहे. अधिक याच्यात आर्टिकल्स टाका, आम्ही दिलेले. कैंसर को लेके अवेयर सिर्फ फक्त फोटो दाखवल्याने त्यांना परावृत्त करता नाही येणार आहे. त्यांना त्याचे बाकीच्या गोष्टी पण. आता कॅन्सर जसं सरांनी सांगितलं की जर 40 कॅन्सर कॉझिंग हे आहेत, कार्सिनोजेन्स केमिकल्स आहेत, तर प्रादुर्भाव किती आहे, त्याच्याने काय नुकसान होऊ शकतं. त्याचं आर्थिक नुकसान आहे, इमोशनल नुकसान आहे, फंक्शनल लॉस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. प्लस पॅसिव्ह स्मोकिंग, तुमच्या बाजूला कोणीतरी स्मोक करते त्याच्याने पण कॅन्सर होतो, तुम्हालाही होतो. तर तुम्ही जर त्याला सांगितलं की नको, माझ्यासमोर स्मोक नको करू, तर हे सगळं कमी होऊ शकणार आहे. कुठेतरी सोशल जबाबदारी पण तेवढीच महत्त्वाची आहे.